मंडळी नमस्कार. मी सौ श्रेयसी कर्वे. श्री शारदीय नवरात्रोत्सव देवी पूजन भाग दुसरा. काल आपण म्हटल्याप्रमाणे या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीन देवींच्या उत्पत्तीसंबंधीच्या मार्कंडेय पुराणातील कथा आपण सारांश रूपाने या भागामध्ये पाहूया. पहिल्यांदा पाहूया महाकालीची उत्पत्ती कशी झाली. असं म्हणतात की प्रलयकाली विष्णू योगनिद्रेमध्ये शेषशयीवर पहुडले होते. त्यावेळी मधुकैटभ नामक 2 दैत्य त्याच्या कानामधून बाहेर पडले. त्यांना प्रथम दिसला तो ब्रह्मा. ते त्याला मारायला धावले. तेव्हा ब्रह्माने भगवंताच्या योगनिद्रेची स्तुती केली आणि तिची प्रार्थना केली की तू या असुरांना मोहित कर आणि विष्णूला जाग कर. ते ऐकताच विष्णूच्या अंगातून महाकाली उत्पन्न झाली. विष्णूही जागे झाले आणि त्यांचे मधुकैटभांचं युद्ध सुरू झालं. महाकालीने त्या दैत्यांना मोहित करण्याचं काम व्यवस्थित केलं. त्यांना बुद्धिभ्रम झाला. ते विष्णूला म्हणाले की तू लढाई चांगली खेळतोस, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत, तुला हवा तो वर माग. त्यावर विष्णू म्हणाले की माझ्या हातून तुमचा वध व्हावा हाच वर तुम्ही मला द्या. त्यावर दैत्य म्हणाले की ठीक आहे, पण आमची पण एक अट आहे की जिथे पृथ्वीवर पाणी नाही अशा जागी तू आम्हाला मार, कारण त्यावेळी सर्व पृथ्वी ही जलमय होती. विष्णूनं ती अट मान्य केली आणि आपल्या मांडीवर त्यांची शिरं घेतली आणि मधुकैटभांची शिरं छेदून टाकली, त्यांना मारून टाकलं. असा महाकालीने मधुकैटभांच्या बुद्धीला भ्रम पाडला. श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती या तिन्ही देवता ह्या त्रिगुणात्मिका मानल्या जात असल्या तरी महाकाली ही तामस गुणाची म्हणून विशेष करून ओळखली जाते. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांच्या नावांचा शुभारंभ महाकाली या नावापासून होत असला तरी सृष्टीमध्ये सर्वप्रथम महालक्ष्मी निर्माण झाली आणि तिनेच आपल्या अंगच्या तामस गुणापासून महाकालीला निर्माण केलं, असं महालक्ष्मीच्या भक्तांचं म्हणणं आहे. या तिन्ही देवता जरी भिन्न भिन्न असल्या तरी एकाच जगदंबेपासून किंवा महामायेपासून निर्माण झाल्या आहेत. महाकाली ही उग्र स्वरूपाची, लढाऊ वृत्तीची, दुर्गुणांचा नाश करणारी ती महिषासुरमर्दिनी आहे. महिषासुर म्हणजे रेड्याचंच राक्षसी रूप. त्याचा कालिका रूपामध्ये देवीने नाश केला. उन्मत्त होणाऱ्या मदांध शक्तींना देवीने आवर घातला, त्यांना बंधनात ठेवलं. महाकालीने अशा दुष्ट दुर्जनांचा नायनाट केल्यानंतर तिथे समृद्धीची महालक्ष्मी अवतरते आणि समृद्धीमधूनच संस्कृतीच्या सरस्वतीचा उदय होतो, असं माननीय जयंत साळगावकरांनी एका ठिकाणी म्हटलं आहे. समाजाला चिरस्थायी, कायमस्वरूपी स्वास्थ्य लाभण्यासाठी दुष्ट प्रवृत्तींचा नाश होणं हे सर्वप्रथम आवश्यक आहे. हे ध्यानात घेऊनच पूर्वापार महाकालीची उपासना केली जाते. जगदंबा किंवा महामाया हिच्यापासून तसंच शिवशंकराच्या गळ्यामधील विषापासून कालीची निर्मिती झाली, असं विविध ग्रंथामध्ये सुद्धा नमूद आहे. जादूटोण्याची देवता हे कालीमातेचं रूपसुद्धा लोकमानसामध्ये अधिक रूढ आहे. श्री समर्थ रामदास स्वामींनी तुळजा कळिका लक्ष्मी, कामाक्षी बनशंकरी, चंडिका रेणुका माता या ध्याने मनकामना असं म्हटलेलं आहे. प्रतापगडची तुळजाभवानी हे समर्थ रामदासांचं कुलदैवत. तुळजेनंतर समर्थांनी कालिकेचं म्हणजे कालीमातेचं नाव घेतलं. या कालीमातेची एक आरतीसुद्धा समर्थांनी लिहिलेली आहे. ती अशी: अनंत कोटी ब्रह्मांडाची जननी आदिमाया, ब्रह्मा विष्णू महेश लागती तव पाया, नाना रूपे धरिसी भक्त काजासी कराया, तुझवरी सतका करून टाकीन मम देहा, जय देवी महाकाली, पंचप्राणे आरती तुझ्या पदकमळी, जय देव. अशी ही महाकालीची आरती समर्थांनी केलेली आहे.
अशी ही महाकाली पापाचरण करणाऱ्यांचं, असुर दैत्यांचं मर्दन करणारी अशी आहे, त्यांचा नाश करणारी अशी आहे. सरस्वती ही विद्येची देवता, संगीताची देवता, तर महालक्ष्मी ही संपत्तीची देवता. आता या महालक्ष्मीची उत्पत्ती कशी झाली आणि तिच्या संदर्भात आणखीन काही माहिती बघूया उद्याच्या भागात.